नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय जनता पक्षाचे नेते तरुण विजय यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आज संसदेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी गदारोळ केला. लोकसभेत तरुण विजय यांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. शून्य काळात या मुद्द्यावर चर्चा करा असं अध्यक्षांनी सांगितल्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज एकदा स्थगित करण्यात आलं. तरुण विजय यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वर्णभेदाचं वक्तव्य केलं. भारतात जातीभेद वर्णभेदाला कधीही थारा देणार नसून अशा विधानाचं समर्थन करणार नसल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. या वक्तव्याबाबत तरुण विजय यांनी माफी मागितल्याचंही ते म्हणाले. राज्यसभेतही या मुद्द्यावरून विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्यानं कामकाज 2 वेळा स्थगित करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झालं. वस्तू आणि सेवा कर जीएसटी विधेयकात शिक्षण क्षेत्रासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत सांगितलं. विद्यापीठांना कर लागू करण्यासंदर्भात आणि शिक्षणासाठी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्या दरम्यान नवी दिल्लीत आज प्रतिनिधी स्तरावर बैठक होणार आहे. टर्नबुल हे आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून दिल्ली विमानतळावर पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल तसंच संरक्षण, पर्यावरण, क्रीडा, विज्ञान तंत्रज्ञान आणि आरोग्य या विषयांवरच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. चलनात असलेली 10 रुपयांची नाणी वैध आहेत आणि सरकारमान्य आहेत असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. व्यवहारात असलेल्या 10 रुपयांच्या विविध नाण्यांवरून लोकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये ज्या नाण्यावर मध्यभागी 10 असं लिहिलं आहे ते नाणं बनावट किंवा खोटं असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र 10 रुपयांची सध्या चलनात असलेली सर्व नाणी वैध असल्याचं बँकेनं सांगितलं आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर 10 जानेवारीपर्यंत सुमारे 5,400 कोटींच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळाली असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. विमुद्रीकरणानंतर झालेल्या अनेक घोटाळ्यांची माहितीही सरकारनं दिली असून सोने खरेदीत जुन्या नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. प्राप्तिकर विभागानं देशभरात 1,100 ठिकाणी छापे टाकले असल्याचं अर्थ मंत्रालयानं न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. ही प्रकरणं कायदेशीर कारवाईसाठी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. देशाला अपारंपरिक ऊर्जेची गरज असून त्याचा अधिकाधिक वापर करायला हवा असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातल्या सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसंच त्याची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीनं व्हावी असंही ते म्हणाले. येत्या 5 वर्षात देशभरातल्या रेल्वे मार्गांचं जलद गतीनं विद्युतीकरण केलं जाईल असं केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. गोव्यात पणजी इथं कोकण रेल्वेच्या पायाभूत उपक्रमांची सुरुवात करताना ते बोलत होते. देशातल्या 48% रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झालं असून यात पुढच्या 5 वर्षात वाढ करण्याचा रेल्वेचा विचार असल्याचं ते म्हणाले. गेल्या 2.5 वर्षात सुमारे 12,500 किलोमीटर्स लांबीच्या रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणाला सरकारनं मान्यता दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आजपासून 5 दिवस सलग विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आज समाजात जातीय सलोखा वाढवण्याच्या उद्देशानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या समाजातील 11 महिलांना भीमकन्या पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सहजिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी ही माहिती दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून